सह्याद्री ट्युटोरियल आमच्यावर तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्ही बदललाय पूर्णपणे. योग्य ट्रॅकवर आलाय लक्षात घ्या. सगळ्यात इम्पोर्टंट काय सांगू तुम्हाला मी, की या व्हिडिओमध्ये आपण एम-सी-क्यू, व्ही-एस-ए याचा अभ्यास करणार आहे. क्लिअरली डायग्राम करणार आहे आपण. म्हणजे तुमचं मी विचार करण्याची जी मेथड आहे तीच बदलून टाकली. आपण डिस्टिंग्विश करताना पण डेफिनिशनचा विचार करायचा. डेफिनिशन करताना डिस्टिंग्विश, डायग्राम करताना त्याच्यावर कशी एम-सी-क्यू येऊ शकते हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बरं, आता केमिस्ट्री म्हणले सगळ्या गोष्टी सगळ्या छान छान आहेत बरं का. 4च डायग्राम करायचे आहेत. मोजून 4च डायग्राम तुम्हाला करायच्या आहेत. तेही एकाच टॉपिक मधल्या, तो आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मग तुमचा जास्त वेळ मी घेणार नाहीये. सुरुवात करूया. पहिली जी डायग्राम दिसते ती आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. पहिला प्रश्न, What are difficulties in using SHE? मग डिफिकल्टी तुमच्या समोर आहेत. इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. कळते का तुम्हाला? इट इज डिफिकल्ट टू मेंटेन प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस 1 atmospheric. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस सोल्युशन 1 मोलर. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल जे डायग्राम मध्ये दिसते ना त्याच डिफिकल्टीज आहेत. बर, अजून एक महत्वाचा प्रश्न PYQ, डिफाईन प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड किंवा व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे म्हणजे काय? मला एखादा दुसरा इलेक्ट्रोड असेल, झिंक असेल, कॉपर, त्याचं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. मग हा यूज करायचा ना ऍज अ रेफरन्स इलेक्ट्रोड. मी तुम्हाला सांगतो अजून एक सिलेबस मध्ये होता कॅलोमेल. आता तो नाहीये. फक्त SHE एवढी डायग्राम तुम्हाला काढायची आहे. बाळांनो, प्रॅक्टिस प्रॅक्टिस, व्हिडिओ पॉज करणे, 3-4 वेळा डायग्रामची प्रॅक्टिस करणे, सगळा गोंधळच वाटतो याच्यामध्ये सगळा म्हणूया आपण. प्रॅक्टिस करा. नुसतं बघून होणार नाहीये. ही डायग्राम तितकी सोपी नाहीये. इथून हायड्रोजन गॅस एंटर होणार आहे, तो खाली येणार आहे, खाली सोल्युशन आहे. मी तुम्हाला सांगू का, अगदी इथे बघा प्लॅटिनम वायर आहे ती इलेक्ट्रिकल साठी आहे, लक्षात घ्या. म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट गॅस म्हणून तर होणार नाही ना. गॅस म्हणून तर होणार आहे ना, मग कशाचा यूज करतोय आपण? प्लॅटिनम. मग मला सांगा पहिल्या डायग्रामचं लक्षात आलं का? काय काय करायचंय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, याला मी ऍज अ एनोड म्हणून यूज करू शकतो. ऍज अ कॅथोड म्हणून यूज करू शकतो. रेफरन्स इलेक्ट्रोड आहे तो प्रायमरी. याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे. त्यामुळे रेफरन्स म्हणून यूज करायला बरं पडतंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या, याचे रिएक्शन्स करा. तर हायड्रोजनचे रिएक्शन्स आहेत. इलेक्ट्रॉन गेन करणार, इलेक्ट्रॉन लॉस करणार 2. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे तो ऍज अ एनोड म्हणून यूज होणार आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कॅथोड. ओके, डायग्राम पहिल्यांदा करा. बाकीचं जमलं तर ठीक नाही, राहू दे. पहिला डायग्राम तर करायची आहे. मग आता दुसरी जी डायग्राम आहे ती फेवरेट आहे. जेईला प्रश्न विचारला होता की ड्राय सेल साठी कंटेनर जो वापरतो त्याचं मेटल कुठलं आहे? झिंक कंटेनर. तो एनोड म्हणून ऍक्ट होतोय. एनोड पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. आता तुम्हाला वाटेल एनोड तर पॉझिटिव्ह असतो ना. जर आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर एनोड पॉझिटिव्ह आहे. पण ज्याच्याकडून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते त्याचा एनोड निगेटिव्ह. बरं, एनोड पॉझिटिव्ह असू दे नाही तर निगेटिव्ह असू दे. एनोड जवळ ऑक्सिडेशनच होतं. मग यात कुठले प्रश्न आलेत? कॅप ब्रास आहे. मग ब्रास इज अ अलॉय ऑफ. ब्रॉन्झ इज अ अलॉय ऑफ. मग मी तुम्हाला सांगतो वायवाचं दुसरं लेक्चर बघायचं. मी अलॉयज घेतलेत. ब्रॉन्झ मध्ये झिंक नाही आहे, ब्रास मध्ये झिंक आहे. कॉपर आणि झिंक म्हणजे ब्रास. मग कॉपर आणि टिन म्हणजे ब्रॉन्झ. लक्षात घ्या. कोणते कोणते केमिकल इथे युज होतात, पेस्ट कुठली असते, हे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. कशामधले? ड्राय सेल. JEE मध्ये प्रश्न काय आला होता? 2013-14 आला होता बरं का भावानो. कंटेनर कुठल्या मेटल पासून बनवलंय? झिंक. बरं, आता बोर्डच्या एक्झाम साठी काय रिएक्शन्स लिहायचे? एनोड जवळ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो ना. कोण आहे रे एनोड? तर झिंक आहे ना एनोड. मग किती सोपी रिएक्शन येईल बघा, की झिंक ओके गिव्स Zn2+ आणि 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. संपली, एवढीच रिएक्शन आहे. अरे पण तशी कॅथोड जवळ लिहायची असते, ओव्हरऑल रिएक्शन लिहायची असते. जमलं तर ठीक नाही, राहू दे. ड्राय सेल कितीतरी वेळा प्रश्न परीक्षेत आलाय. त्याच्यावर प्रश्न जरी आला मोठा समजा 3 मार्काला, डायग्रामचा 1 मार्क मिळेल की नाही? तर तशी डायग्राम 2 मार्काला सेपरेटली आलेली असते. दुसरी डायग्रामला 1 मार्क आणि लेबलिंगला पुन्हा 1 मार्क. चला पुढचा क्वेश्चन कुठला आहे? लीड अक्युमुलेटर. लीड अक्युमुलेटर म्हणजेच लीड स्टोरेज सेल. लीड स्टोरेज सेल सीईटीतला प्रश्न विचारतो. याच्यामध्ये जे H2SO4 यूज केले त्याची डेन्सिटी किती असते? अरे दिलीच नाही डेन्सिटी. तर डेन्सिटी असते 1.2 ग्रॅम पर मिली. बरं का भावनो, पुस्तकात क्रॉस चेक करा बरं का. हा प्रश्न सीईटीत विचारलेला आहे. बोर्डच्या PYQ मध्ये, MCQs मध्ये, VSA मध्ये येऊ शकतो. बरं, हे जे लीड अक्युमुलेटर आहे, लीड स्टोरेज सेल,
त्याचं जो H2O सोबत यूज होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती पर्सेंटेज आहे? 38% कॉन्सन्ट्रेशन आहे. किती पर्सेंटेज आहे? 38%. अजून काय सांगतो लक्षात घ्या. एनोड बघा निगेटिव्ह आहे. एनोड पॉझिटिव्ह कधी जर आपण सप्लाय दिला तर. ही बॅटरी आपल्याला इलेक्ट्रिक करंट सप्लाय करते तेव्हा तो एनोड पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. बरं एनोड कशापासून बनलाय? लीड प्लेट्स आणि हे जे कॅथोड आहे ते लीड प्लेट्स विथ PbO2 विथ PbO2 तुमच्या एक लक्षात आलं का बघा? इथं डार्क आहे बघा असं. ओके आणि इथं हे आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का डायग्राम काढायची कशी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या का? मी सांगतोय ते समजून घ्या बरं का नक्की प्रकार काय आहे ते. आता हे एनोड आहे. ओके तुम्ही अशा लाईन्स ड्रॉप करताय. समजून घ्या हे असे एनोड काढले 3. अरे लय जवळ झाले. तर मध्ये कॅथोडला जागा ठेवली पाहिजे ना. ओके मग 2च एनोड काढतो बरं का समजून घ्या बरं का. हा एनोड आहे आणि हा आहे. ठीक आहे. तर हा कॅथोड आहे. तर कॅथोड पासून ना मी इथं जंप करणार. काय करणार? जंप. हे असं रंगवत बसायला वेळ नाहीये. मग इथं तुम्ही ना अशी जंप दाखवू शकता. ती जंप काय इंडिकेट करते, की तिथं दोघांमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये हे लक्षात घ्या. रंगवायला आपल्याकडे वेळ नाहीये. बरं ह्यात काय-काय विचारणार? एनोड कशापासून बनलाय? कॅथोड कशापासून बनलाय? डेन्सिटी किती? कॉन्सन्ट्रेशन किती? ओके. मग आता एक कुठली डायग्राम उरली ती मला सांगा. जी स्पेस स्टेशन्समध्ये यूज होणार आहे, एस्ट्रोनॉट्स वगैरे असतात ना, तिथं म्हणजे म्हणूया आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी मला स्पेसमध्ये पाहिजे जायचं. कुठं जायचंय? स्पेसमध्ये. म्हणजे मराठी भाषेचा अर्थच बदलतो. इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी स्पेसमध्ये जायचं असं नाहीये. तर स्पेसमध्ये जे एस्ट्रोनॉट्स असतात, तिथं जी इलेक्ट्रिसिटी पाहिजे त्याचं काय? तर मी तुम्हाला सांगतो H2O2 फ्युअल सेल. H2O2 फ्युअल सेल. याचा फायदा काय माहितीये का? पोल्युशनच होणार नाही. उलटं वॉटर तयार होतंय. बरं. एनोड कडून हायड्रोजन गॅस एंटर होतोय, कॅथोड कडून ऑक्सिजन गॅस एंटर होतोय. मध्ये जे सोल्युशन आहे ते अॅक्वियस केओएच आहे. दोघांची रिएक्शन होते, वॉटर तयार होतं आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर चेक करा बघू. चेक करा बघू 5 मिनिटं का 6 मिनिटं झाली बघा बघू. म्हणजे 6 मिनिटात सगळ्या डायग्राम झाल्या का? नाही. मला ड्राय सेल जमेल. मला H2O2 फ्युअल सेल पण ईझी वाटतोय. लीड अॅक्युम्युलेटर तर खूप सोपं आहे. फक्त ते जंपचं व्यवस्थित करायचं. पहिलीच डायग्राम मला एसएचची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. बरं हे प्रश्न किती वेळा आलेत हे आपण एका मिनिटात वायलनवरून चेक करूया. कुठल्या-कुठल्या डायग्राम आलेत ते बघूया आपण. केमिस्ट्री, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि डायग्राम. पहिली जी डायग्राम दिसते ती मला जुलै 25, जुलै 23, मार्च 22 एसएचची. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड 3 वेळा रिपीट झालाय. 3-3 मार्काला, 3-3 मार्काला. मला तर वाटतंय 4 मार्काचा पण वाटतोय. कन्स्ट्रक्शन पण आहे, वर्किंग पण आहे, रिएक्शन्स पण आहे. मग एसएचला सोडायचं नाही सांगतो लक्षात घ्या. एसएचईच पहिल्यांदा करायचंय. मार्च 23 ला H2O2 फ्युअल सेल. फेब्रुवारी 25 ला लीड अॅक्युम्युलेटर सेल. ड्राय सेल का नाही आलं? ड्राय सेल का नाही आलं? ड्राय सेल नाही आलं. ड्राय सेलची डायग्राम नाही आली. आ आत्ता लक्षात ठेवायचं ड्राय सेल येण्याचे चान्सेस मग खूप आहेत. तसं कुठली पण डायग्राम येऊ दे ना, कुठलीही डायग्राम येऊ दे, आपल्याला या 4च डायग्राम करायच्या आहेत. मग थोडंसं आता मी काय म्हणतो बघा, काय-काय संपवलं. डायग्राम झाल्या, डिस्टिंग्विश झालं, डेफिनिशन्स तुम्ही नक्की केल्या असतील. लॉज सुरुवात केली आपण. मग फिजिकल केमिस्ट्री जवळ-जवळ किती मार्काचं आहे? 6 टॉपिक आहेत रे जवळ-जवळ. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, केमिकल आणि प्रत्येक जण 5-6 मार्काचा आहे लक्षात घ्या. म्हणजे 30 प्लस मार्क तुमचे फिक्स. बेस्ट, बेस्ट, बेस्ट लक्षात घ्या. पण तेवढं पुरेसं नाहीये. रात्रभर जागायचंय. 2-3 वाजेपर्यंत जागून इनऑर्गॅनिक मी जेवढं देईल तेवढं फिनिश करायचंय तुम्हाला. ऑल द बेस्ट.